बारामतीमध्ये अजित पवार यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक लागली आहे। यामध्ये सुनेत्रा पवार उभ्या आहेत। त्यांच्या विरोधामध्ये अभिजित बिचुकले, करुणा शर्मा यासह अनेक जण आहेत। अभिजित बिचुकले यांनी आता थेट मुळावर हात घातलेला आहे आणि त्यांनी सुनेत्रा पवार आणि त्यांची मुलं अजित पवार यांच्या अपघातावर प्रश्न का विचारत नाहीत असा सवाल उठवला आहे। संपूर्ण निवडणुकीमध्ये सुद्धा कदाचित विरोधकांचा हाच मुद्दा असणार आहे। यामुळे सुनेत्रा पवार यांना सुद्धा विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देता देता नाकी नऊ येईल असं वाटतंय। नेमकं अभिजित बिचुकले काय म्हणाले ते आपण जाणून घेऊ। ठिकाणी मला सांगायचं होतं की अतिशय चांगले संबंध माझे दादांचे होते, परंतु जे दैवलिखित आहे ते घडलं। मग वहिनींना माझा एक प्रश्न आहे की तुमचे पती गेलेत, त्या पतींमुळे तुम्हाला उपमुख्यमंत्री पद मिळतंय, पण एकटा रोहित पवारच सगळ्या गोष्टी मांडतोय। तुम्ही स्वतः तुमचा पती गेल्यामुळं जे वैधव्य तुमच्या आयुष्यामध्ये आलं त्याच्यावर तुम्ही बोलत नाही, तुमची मुलं बोलत नाहीत, म्हणजे जनतेने नक्की काय समजायचं? मग रोहित पवार जो काही प्रश्न विचारतो त्याच्यावरती रोहित पवार ही व्यक्ती राजकारण करते असं तुम्ही म्हणता, तुमचा गट, आणि तुम्ही मीडिया ट्रायल करताय, तुम्ही लोकांना सांगताय जर तो घातपात आहे तर तत्कालीन सर्व व्यवस्थेवरती वैमानिक असेल, कंपनी असेल, तो प्रफुल्ल पटेल असेल, तो तुमच्या बरोबर नावाला असलेला सुन्या तटकरे असेल, ह्या प्रफुल्लला आणि सुन्या तटकरेला तुम्ही त्यांची चौकशी लावा। हे मुद्दे मला बोलायचे होते। आणि काल माघारीच्या वेळेला अनेक लोकांचे तुमच्या फोन आले, त्यांची नावं मी सांगत नाही, अतिशय आदबीने ते बोलत होते। कदाचित मी थोडीशी रॅश भाषा वापरत होतो। एकही उल्लेख केला प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचा। कोण आहे ती लोक? दादाच्या मृत्यूबद्दल जर हे बोलत नसतील तर ह्यांच्या घरी भाजी भाकरी ही दादांच्या नेतृत्वाखाली येत होती, आणि दादांचं नेतृत्व शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली होतं। एका मोठ्या सभेमध्ये दादा म्हटले होते, काहीतरी कुणाचा तरी वाद होता, आणि दादा म्हटले होते की माझा काका लय मोठा आहे, बरोबर? म्हणजे दादांनी सुद्धा मान्य केलं होतं की शरद पवार साहेबांशिवाय ते काही नाहीत।